सोपा भाषेत मी SRTचं आपल्याला शेती करायची. आता हा पीक तर गेला आपल्या कामातून मकाचा. हे पहा असं डामडूम झाला. आपण 2-3 वर्षांसारखं मका घेत होतो. तर इथं हे जेवढी मोठी मका आहे तुम्हाला येण्याचं कारण म्हणजे या मका जेवढी मोठी आहे इथं आपण घास केलं होतं, आंगरीची घास. आणि इथे कडबा कुट्टीसाठी पण जागा आपण केली होती. इथं सेंद्रिय कडबाचं प्रमाण जास्त आहे आणि इकडे पाणी तुंबून राहायचं. तर तुम्हाला SRTमध्ये काय फरक आहे म्हणजे याच्यात काय आहे, तर आपण मी तेच तुम्हाला दाखवतो. कारण की वाड्यामध्ये ना याच्यात गांडूळाचं प्रमाण किती आहे इकडे पाहतो. मी तुम्हाला उकरून दाखवतो. इकडे गांडूळ दिसते का? इथं उकरून दाखवतो. दिसतंय का तुम्हाला गांडूळ? एकदम कमी प्रमाणे. मी भरपूर ठिकाणी उकरून पाहिलं, तुम्हाला याच्यात गांडूळ वगैरे काही दिसणार नाही. कुठेच गांडूळ आढळणार नाही याच्यात, कुठेच नाही. याच्यात पाहता इकडे काहीच नाही ना. एवढे वाढलेले मकाच पाहता. मी पहिल्यांदा इथं उतरलो होतो, त्यांना इजा नाही व्हायला पाहिजे म्हणून. पाहता हे बा, दिसतंय का? हे अशी गांडूळ निघली बा. हे बा, तुम्ही म्हणशाल याच्यात आणून टाकलं म्हणून पुन्हा इकडे. हे बा, इकडे पुन्हा आहे. तर इकडे दुसऱ्या ठिकाणी इथं खणून पाहू खुरपीनं. याच्यात आहे का? हे बा, हे आढळून यायला लागली. हा फरक आहे SRTमध्ये. म्हणजे याच्यात अजून लहान लहान आहे. हे बा, इथं वळवळ करतं एक. म्हणजे अजून याच्यात पिल्लं तयार झालेली आहे. अजून मोठे व्हायचे म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे बा. हे बा, आणि तुम्हाला अजून एक बांधावर दाखवतो. आता तुम्हाला मी बांधावर घेऊन चालतो. बांधावर SRT पद्धत म्हणजे हे पहा, याच्यावर कोणी नांगटी करतं का? बांधावर कोणीच नांगटी करत नाही. यांच्यावर घास किती भारी येतो. इथं खणून दाखवतो तुम्हाला. इथं जाळलेलं आहे थोडं. इथं पण ही थोडी सुपीक माती. हे बा, याच्यात किती प्रमाण आहे. हे बा, गांडूळाचं प्रमाण किती किती निघलं.